थोडेसे ढग दिसतात, पण ते काही मान्सूनचे ढग नाही, वगैरे नाही. असं नाहीच आहे नाहीच तिथे. आहे, नाहीच. राईट? नक्कीच. मान्सून अजून पुढं सरकण्यासाठी वेळच लागेल असं मी म्हणेल यावेळी. राईट. तर नक्कीच. सेम सिच्युएशन आता झालेली दिसते. तर आपल्याला अजून काहीसा वाट बघावी लागेल. म्हणजे आता हे ढगच नाही. येस, येस. हे आता सॅटेलाइट पिक्चर आहे आणि यामध्ये आपण बघतोय की आपली जी किनारपट्टी आहे तिकडे ढग काही दिसत नाहीत. फक्त गोवा आणि कोस्टल कर्नाटकच्या भागांमध्ये ढग दिसतायत आणि पूर्वेकडे जर बघितलं तर आपलं कोस्टल आंध्र प्रदेश आणि बंगालच्या उपसागरामध्ये ढग निर्मिती जास्त आहे. आणि आता मागच्या 2 दिवसांमध्ये काय झालंय तर हे जे आपले मान्सूनचे वारे आहेत ते खालच्या दिशेने जास्त सक्रिय आहेत आणि वरच्या भागामध्ये जे वारे येत आहेत ते उत्तरेकडनं येत आहेत. त्याच्यामुळं मान्सून पुढे जाण्यासाठी थोडासा अडथळा निर्माण झाला असं आपण म्हणू शकतो. ओके. आणि त्यामुळं अजून 4 ते 5 दिवस लागू शकतात अजून महाराष्ट्रातील काही भागांमध्ये येण्यासाठी. आणि त्यामध्ये सुद्धा पूर्ण महाराष्ट्र कव्हर करेल असं दिसत नाही एकंदरीत. म्हणजे तर टाइम लागू शकतो. किमान 4 ते 5 दिवस सर्व दूर पाऊस व्हायला आणि तोही सगळीकडे सारखाच व्हायला वेळच लागणार आहे आणि त्यामध्ये सुद्धा परत अपडेट्स येतील. म्हणजे असं सांगता येणार नाही की अजून 4-5 दिवसामध्ये महाराष्ट्रातील बहुतांश भाग होईल किंवा मग पुणे मुंबई सुद्धा कव्हर होईल. तर आपल्याला अजून वाट बघावी लागेल हेच मी सांगेन. ओके. पण आता ह्या वाऱ्याच्या हा नैऋत्य मोसमी वारं वाहतच आहे. वरून येणार उत्तरेचं वारं ह्या दोघांचा कॉन्ट्रास्ट कसा तयार झालाय? राईट. आता इथं कसं असतं की ज्यावेळी म्हणजे मान्सून पुढं कसा सरकतो तर हे जे वारे आहेत ते थोडंसं पुढे जातात, त्याच्यानंतर पुढे जातात आणि नंतर पूर्ण किनारपट्टी चा भाग जो आहे पश्चिम किनारपट्टीचा भाग तो व्यापतात आणि पुढेही प्लेन एरियाजवर पण ते जातात. आता झालंय काय की हा इथं आहे आणि वरतून येणारे जे उत्तरेकडनं येणारे जे लँड कोरडे आहेत, बरोबर. कोरडे वारे आहेत ते इथं येताना दिसत आहेत आणि त्यामुळे याचा जो प्रोग्रेस आहे याला ते ऑबस्ट्रक्ट करताय किंवा अडथळा निर्माण करतायत आणि त्याची स्ट्रेंथ पण इतकी जास्त नाही ह्या वाऱ्यांची. त्यामुळं सगळा पाऊस इथं रखडलेला आहे. परंतु पूर्व भागामध्ये इथं एक छोटंसं सर्क्युलेशन आहे आणि त्या सर्क्युलेशनमुळे मॉइश्चर सप्लाय होतोय. आपण सर्क्युलेशन दाखवूया. येस, येस. म्हणजे इथं या ढगांच्या स्वरूपात आपण बघू शकतो की या ठिकाणी ते आहे आणि त्यामुळे कोस्टल आंध्र प्रदेशचा काही भाग आणि उत्तर तामिळनाडू वगैरे तिथं पाऊस आहे आणि नॉर्थ ईस्टला पण काही प्रमाणात पाऊस होताना आपल्याला दिसतोय. त्यामुळे येणाऱ्या 4-5 दिवसात कमीत कमी आपण असं म्हणू शकतो की पाऊस पुढे ढकलण्यासाठी किंवा पुढे जाण्यासाठी अनुकूल वातावरण नाही आहे. ओके. आपण थोडं महाराष्ट्र स्पेसिफिक करूया. येस, येस. इथे बघा तर थोडेसे ढग दिसतात, पण ते काही मान्सूनचे ढग नाही, वगैरे असं नाहीच आहे नाहीच तिथे. आहे, नाहीच. राईट? नक्कीच. मान्सून अजून पुढं सरकण्यासाठी वेळच लागेल असं मी म्हणेल यावेळी. राईट. आपण थोडासा भारताचा एक मॅप काढू जो तुम्ही तारीख निहाय येस, काढला. येस, येस. हा. आता याचं एकदा विश्लेषण करू. येस. आता आपण जसं बघितलं की केरळमध्ये तो 4 जूनला आला होता. त्यानंतर 5 जूनला गोव्यामध्ये, त्यानंतर तळकोकणामध्ये 6 जूनला आला आणि 8 जूनपर्यंत त्यांनी तळकोकणावर म्हणजे रत्नागिरीपर्यंत आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही डिस्ट्रिक्ट त्यांनी कव्हर केले होते. आणि कालपर्यंत आपण बघितलं की ह्या ठिकाणी ढग निर्मिती चांगली होती. परंतु आज किंवा काल दुपारनंतरच हे जे उत्तरेकडे येणारे जे ड्राय विंड्स आहेत किंवा वारे आहेत त्यामुळं याला पुढं जाण्यासाठी अडथळा निर्माण झालेला आहे. इव्हन इथपर्यंत आलेले जे वारे ते सुद्धा अजून खालपर्यंत खेचले जात आहेत. त्यामुळं अजून त्याचा मान्सूनचा प्रोग्रेस अजून थोडासा लांबणीवर पडेल असं म्हणतात. ओके. तुमच्या एवढ्या वर्षाच्या अनुभवामध्ये अशी स्थिती केव्हा केव्हा निर्माण होते? अशी परिस्थिती ज्या वेळी ड्राय विंड्स इंट्रुजन होतात तसं त्यावेळी निर्माण होते. मागच्या वर्षीचंच उदाहरण घ्यायचं झालं तर 26 मे पर्यंत मान्सून मुंबईपर्यंत आला होता आणि 26 मे नंतर त्याचा पुढचा प्रोग्रेस होण्यासाठी जवळजवळ 10 ते 15 दिवस लागले होते. आणि त्यावेळी सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. उत्तरेकडनं येणारे जे ड्राय विंड्स किंवा वारे आहेत त्यामुळं पुढचा प्रवास त्याचा लांबणीवर पडला होता. दो इट केम अर्ली. तर सेम सिच्युएशन आता झालेली दिसते. तर आपल्याला अजून काहीसा वाट बघावी लागेल. म्हणजे याचा अर्थ की सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये पण सध्या पाऊस नाहीये. खूपच कमी आहे. जरी झाला तरी तो कन्व्हेक्टिव्ह ऍक्टिव्हिटीमुळे किंवा मग थोडं काही एक मोठं ढग तयार होऊन तेवढ्या पुरता त्याच ठिकाणी पडेल अशा प्रकारचा पाऊस होतोय. अशा 2 ठिकाणी घटना घडल्यात. एक झाली परभणीमध्ये 5-6 गावामध्ये खूप मोठा पाऊस पडलाय. येस, धाराशिव जिल्ह्यामधल्या 2-3 मंडळामध्ये पण असं झालंय. हे असं का घडलेलं आहे आता? राईट. आता जसं आपण बघितलं की आम्ही मागच्या वेळी पण आपण डिस्कस केलं की महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी जो पाऊस पडतो किंवा भारतीय हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे तर तो वादळी पावसासाठी किंवा पूर्वमोसमी पावसासाठी आहे. तर पूर्वमोसमी पाऊस कसा असतो की तो लोकलाइज असतो, सर्व दूर पडत नाही आणि काही डिस्ट्रिक्ट्समध्ये किंवा काही तालुक्यांमध्येच तो पडतो किंवा कधी कधी गावागावांमध्ये पडतो, दुसऱ्या गावात पडत नाही.
तर ते अशी परिस्थिती कशामुळे निर्माण होते, तर ऑलरेडी हिटिंग झालेलं आहे, जमीन तापलेली आहे आणि ऊन पण आहे आणि मान्सूनचे वारे ऑलमोस्ट सेट झालेले आहे, त्यामुळं थोडेसे आर्द्रता पण वाहून घेऊन जातात. तर ज्यावेळी हिटिंग जास्त असते आणि त्याचबरोबर आर्द्रतेचं प्रमाण काहीसं वाढलेलं असतं कम्पॅरेटिव्हली, अशा वेळी उंच ढगांची निर्मिती होऊन क्युम्युलोनिंबस टाईपचे क्लाउड्स तयार होतात, ज्याची हाईट 10 किलोमीटर 12 किलोमीटर पर्यंत असते आणि ते लोकलाइज असते. मग अशा वेळी तेवढ्याच एरियामध्ये कमी वेळेत जास्त पाऊस पडतो आणि हा पाऊस विजेच्या कडकडाटासह पडणारा असतो. त्याचबरोबर वाऱ्याची गती पण जास्त असते आणि नुकसानकारक असतो. जर काही ठिकाणी बागायत क्षेत्र असेल किंवा ज्या ठिकाणी पिकं उभी असतील, तर अशा ठिकाणासाठी तो हे असतो, म्हणजे नुकसानकारक असतो. ओके. आपण तो महाराष्ट्राचा पुढच्या 24 तासाचा अंदाज देणारा जर Yes. मॅप काढला तर ते करूया. तुमच्या लक्षात आलं असेल तर सध्या मान्सून रेंगाळलाय. पुढची 4-5 दिवस सर्वदूर पावसाची शक्यता कमी आहे. ऑलमोस्ट ढग दिसतच नाहीयेत. आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर आता एक मोठं संकट पुन्हा एकदा ओढवलेलं आहे. मंडळी, मान्सून हा पुन्हा लांबणीवर पडलाय. पाऊस रेंगाळला आपण बघू शकत आहोत. महाराष्ट्रावरती तर ढगच नाही आहेत. महाराष्ट्रामध्ये मान्सूनचा खोळंबा झाला. कोरड्या वाऱ्यामुळे खूप मोठं नुकसान हे सहन करावं लागतं. पावसाची प्रतीक्षा ही लांबलेली आहे. सॅटेलाईट चित्रांद्वारे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ढगांची कमतरता दिसते. ढग दिसतच नाही आहेत. मान्सूनच्या प्रगतीला उत्तरेकडील कोरड्या वाऱ्यांनी रोखलेलं आहे. पुढचे 4-5 दिवस राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता ही अत्यंत कमी आहे. स्थानिक पातळीवर वादळी पावसाचा अंदाज हा देता येतोय. सध्याच्या सॅटेलाईट फोटोनुसार गोव्याची किनारपट्टी आणि कोस्टल कर्नाटकच्या भागात ढगांची उपस्थिती दिसत असली तरी महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ढग बिलकुलच नाही आहेत. मान्सूनचं वारं सध्या दक्षिण दिशेला जास्त सक्रिय आहे. त्यांना उत्तरेकडे सरकण्यासाठी अडथळा हा निर्माण झालेला आहे. त्याचं प्रमुख कारण म्हणजे उत्तरेकडून येणारे कोरडे वारे, ड्राय विंड्स, जे मान्सूनच्या वाऱ्यांना पुढे जाण्यापासून रोखतात आणि यामुळे मान्सूनचा पुढचा प्रवास हा लांबणीवर पडतोय. महाराष्ट्राच्या उर्वरित भागात पोहोचण्यासाठी अजून किमान 4 ते 5 दिवस लागू शकतात असा अंदाज वर्तवला जातोय. 4-5 दिवसात मान्सून येईल असा अंदाज वेधशाळेचे अभ्यासक वर्तवतात. संपूर्ण महाराष्ट्र कधी कव्हर करेल याबाबत अद्यापही स्पष्टता नाही आहे. मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये पावसाच्या आगमनासाठी आणखी वाट बघावी लागणार आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते अशी परिस्थिती यापूर्वीही उद्भवलेली आहे. गेल्या वर्षी 26 मे रोजी मान्सून मुंबईपर्यंत पोहोचला होता, परंतु त्यानंतर कोरड्या वाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे पुढील प्रगतीसाठी 10 ते 15 दिवसाचा विलंब आपल्याला पाहायला मिळाला होता. सध्याची परिस्थितीसुद्धा तशीच असल्याचं दिसून येत आहे. परभणी आणि धाराशिव सारख्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला, परंतु हा मान्सूनचा पाऊस नव्हता. पूर्व मोसमी पाऊस असा तो होता. जमिनीचं तापमान वाढल्यामुळे आणि हवेतील आर्द्रतेमुळे स्थानिक पातळीवरील उंच ढग तयार झाले होते आणि त्यातनं 10 ते 12 मिलीमीटर उंचीपर्यंत हे ढग होते, ज्यामुळे हा पाऊस पडला होता असा अंदाज व्यक्त केला गेला. हवामान विभागाच्या पुढच्या 4 ते 5 दिवसांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे. स्थानिक वादळी पावसाच्या ढगांची उंची 10 ते 12 किलोमीटरपर्यंत असू शकते असं देखील बोललं जातं. गेल्या वर्षी अशाच परिस्थितीमुळे मान्सून 10 ते 15 दिवस लांबला होता. हवामान विभागाच्या पुढील 4 ते 5 दिवसांच्या अपडेट्सवर लक्ष हे ठेवून आहोत आणि राहुल कुलकर्णी सरांच्या माध्यमातून आम्ही हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे. मंडळी, याबद्दल तुमचं मत कमेंटमध्ये नोंद करा.